हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 7 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आज या मालिकेला 1 वर्ष पूर्ण झालंय. बरोबर 1 वर्षापूर्वी 7 जुलै 2025ला या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता आणि आज या मालिकेला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि कृष्ण आणि दुष्यंतच्या लग्नाचा पहिला वाढदिवस म्हणून या मालिकेत साजरा केला जाणार आहे. परंतु पूजा आणि समरला हे काही सहन होणार नाही. त्यामुळे कृष्ण आणि दुष्यंतच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांच्या आयुष्यात मोठं वादळ आणायचं असं त्यांनी ठरवलंय. परंतु कृष्णाला समजलंय की या सगळ्या प्रकरणामागे पूजाचाच हात आहे आणि कृष्णाचा कॉन्फिडन्स वाढला आहे. कृष्णाने ठरवलंय की आता ती घाबरणार नाही. चुका झाल्या म्हणून घाबरून जायचं नाही, तर या चुका कोणामुळे झाल्या त्याकडे लक्ष ठेवायचं. माझ्यामुळे झाले की नाही हे तपासून पाहायचं असं तिने ठरवलं आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच गुरुजी हे रांगणे पाटलांच्या घरी आलेले असतात. हे गुरुजी रांगणे पाटील कुटुंबाचे जुने जाणते विश्वासू गुरुजी आहेत. त्यामुळे बाळजाबाईंनी त्यांना बोलवलंय आणि बाळजाबाई त्यांना सांगते, गुरुजी आमच्या घरी एक मोठे ज्योतिषी आले होते आणि त्यांनी एक भविष्यवाणी केली आहे. ज्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवायला आमच्या कोणाचंच मन मानत नाहीये. गुरुजी विचारतात, अशी कोणती भविष्यवाणी केली आहे त्यांनी? बाळजाबाई सांगते, त्या ज्योतिषींनी भविष्यवाणी केली आहे की आमच्या घरावर खूप मोठं संकट येणार आहे. कृष्णाच्या हातून पुढील 1 महिन्यात 5 चुका घडतील आणि या चुका घडल्यानंतर आमच्या घरातील एका व्यक्तीचा मृत्यू होईल. हे ऐकून गुरुजींनाही आश्चर्य वाटतं. पूजा मात्र घाबरलेली असते, कारण हा ज्योतिषी तिचाच खोटा माणूस आहे आणि गुरुजी रांगणे पाटलांचे विश्वासू आहेत. त्यामुळे जर त्यांनी खरं सांगितलं तर आपला प्लॅन फ्लॉप होईल अशी भीती तिला वाटत असते. समर मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये असतो. गुरुजी म्हणतात, ठीक आहे, मी कृष्णाची पत्रिका पाहतो आणि मग तुम्हाला सांगतो. गुरुजी पत्रिका पाहतात आणि सांगतात, त्या ज्योतिषींनी जे काही सांगितलंय ते खोटं नाहीये. हे ऐकून कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. पूजा आणि समर मात्र खूप खुश होतात. गुरुजी सांगतात, ते भाकीत नक्कीच खरं ठरणार आहे. कृष्णाची पत्रिका सुद्धा तेच सांगतीये. समर खूप खुश होतो आणि त्याला आठवतं की थोडा वेळ आधी तो गुरुजींच्या घरी गेला होता आणि गुरुजींनी विचारलं, अरे समर सरकार, तुम्ही माझ्या घरी काही महत्त्वाचं काम होतं का? तर समर सांगतो, होय गुरुजी, मी एका महत्त्वाच्या कामासाठीच आलो होतो. आणि तेवढ्यात समरचा एक गुंड माणूस तेथे येतो आणि गुरुजींच्या मानेला मोठा सुरा लावतो. गुरुजी खूप घाबरतात आणि म्हणतात, समर सरकार, हे सगळं काय आहे? याला सुरा बाजूला करायला सांगा. तर समर म्हणतो, ओ गुरुजी, नका टेन्शन घेऊ. हा सुरासुद्धा बाजूला होणार आणि हा माणूससुद्धा निघून जाणार. तुम्हाला फक्त मी जेवढं सांगेल तेवढं एक काम करायचंय. गुरुजी विचारतात, काय काम? समर सांगतो, थोड्या वेळानंतर बाळजाबाई तुम्हाला वाड्यावर बोलवून घेतील. तेव्हा मी जेवढं सांगेल तेवढंच तुम्ही बोलायचं, त्यापेक्षा जास्त काही बोलायचं नाही. आणि स्वतःच्या जीवाला घाबरून हे गुरुजी खोटं बोलायला तयार होतात. म्हणजे हा सगळा समरचा प्लॅन आहे. आणि मग गुरुजी सगळ्यांना सांगतात की कृष्णाच्या पत्रिकेत दोष तर आहे. कृष्णाला खूप टेन्शन येतं आणि कृष्णा विचारते, पण गुरुजी हे सगळं असं कसं झालं? गुरुजी सांगतात, कधीकधी आपल्या पत्रिकेमध्ये ग्रहांची अनिष्ट युती होते आणि त्यामुळे असं घडू शकतं. हे सगळं ऐकून पूजा खुश होते आणि गुरुजी हे कृष्णाला सांगतात, कृष्णा, तुझी पत्रिका पाहून तर मला हेच दिसतंय की तुझ्यामुळे या घरावर एक मोठं संकट येणार आहे. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं. दुष्यंत विचारतो, पण गुरुजी, तुम्ही तर हे कृष्णाच्या पत्रिकेत पाहून सांगताय की कृष्णामुळे घरावर मोठं संकट येणार आहे, पण त्या ज्योतिषींनी कृष्णाची पत्रिका पाहिलीच नव्हती. मग कृष्णाबद्दल त्यांनी अशी भविष्यवाणी कशी केली? हे शक्य तरी आहे का की कोणाची पत्रिका न पाहता अशी भविष्यवाणी करता येते? गुरुजी म्हणतात, हो, होऊ शकतं ना. कदाचित त्या ज्योतिषांकडे एखादी दिव्य दृष्टी असेल, एखादी दिव्य शक्ती असेल, ज्याच्या मदतीने त्यांनी ही भविष्यवाणी केली आहे. दुष्यंतला हे बिलकुल पटत नाही. दुष्यंत म्हणतो, काय बोलताय गुरुजी? अशी दिव्य शक्ती, दिव्य दृष्टी कोणाकडे असते का? काही पण काय?
पण घरातील सगळ्यांना हे पटत असतं आणि समर म्हणतो, अरे दुष्यंता, असते असते अशी दिव्यदृष्टी असते काही काही लोकांकडे. दुष्यंत म्हणतो, अरे काय बोलतोय, थोडा विचार करून तरी बोल. आणि समर हा 32च्या 32 दात दाखवून हसत असतो, त्याला काही सिरियसनेस नसतो. आणि मग गुरुजी हे कृष्णाला समजावून सांगतात, कृष्णा, हे सुद्धा खरं आहे की आजपर्यंत या घराचं जे काही भलं झालंय, या घरावर जी काही संकट आली आहेत ती तूच दूर केली आहेत आणि घरातील सगळ्यांचा जीव वाचवला आहे, त्यांना सुखरूप ठेवलंय. या रांगणे पाटलांच्या घराचा तू कणा आहेस, परंतु आता तुझ्यावरच हा आरोप लागतोय की तुझ्यामुळेच या घराचं वाटोळ होणार आहे. पण एक लक्षात ठेव, या घराला पुढे नेणारी सुद्धा तूच आहे आणि या घराला मागे ओढणारी सुद्धा तूच आहे. आता तुझ्या हातात आहे की या घराला पुढे न्यायचं आहे की या घराला दुःखाच्या दरीत लोटायचं आहे. त्यामुळे तू चुका करू नकोस. तुझ्याकडून चुका होतील तर या घरावर संकट येईल आणि तुझ्याकडून चुका झाल्याच नाही तर या घराचं नशीब फळफळेल. त्यामुळे या घराची भरभराट करणारी सुद्धा तूच आहे. आणि जेव्हा तू खूप जास्त तणावाखाली येशील, जेव्हा तू काय करतेय हे तुला कळणार नाही, तेव्हाच तुझ्याकडून मोठी चूक होईल आणि या घरात काहीतरी अघटित घडेल. त्यामुळे स्वतःवर आत्मविश्वास ठेव आणि अशी कोणतीही चूक करू नको ज्यामुळे घरावर एखादं संकट येईल. कृष्णा हे सगळं लक्षपूर्वक ऐकत असते. गुरुजी म्हणतात, काळजी घ्या सगळे, येतो मी आता. तर बाळाबाई म्हणते, थांबा गुरुजी, माधव तुम्हाला घरी सोडायला येईल. तेवढ्यात समर म्हणतो, नाही नाही बाळाबाई, माधव काकांना पाठवायची काही गरज नाहीये, मी सोडतो ना गुरुजींना. गुरुजी चांगलेच घाबरतात की आता हा समर माझ्याबरोबर काय करतोय. ते काही बोलत नाही, उठून उभे पण राहत नाही. आणि समर म्हणतो, अहो चला गुरुजी, चला चला, काय एवढा विचार करताय, चला. गुरुजी हो म्हणतात आणि समर बरोबर निघून जातात. घरातील सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की ज्योतिषाने जे सांगितलं, आपल्या विश्वासू गुरुजींनी सुद्धा तेच सांगितलंय आणि आता काय होणार, कसं करायचं, हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. पूजा मात्र खूप खुश होते की समरने या रांगणे पाटलांच्या विश्वासू ज्योतिषीला, विश्वासू गुरुजींना सुद्धा आपल्या बाजूने वळवून घेतलं. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून पूजा खूप खुश असते. पण कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंता स्पष्ट दिसत असते. थोड्या वेळाने रात्र होते आणि कृष्णा तिच्या रूममध्ये असते आणि आज दिवसभरात काय घडलं याचा विचार करत असते. कृष्णा म्हणते, गुरुजींनी तेच सांगितलं जे त्या ज्योतिषाने सांगितलं आणि गुरुजी हे सुद्धा म्हणाले की कृष्णा, तुझ्यामुळेच या घराची भरभराट होणार आहे. फक्त चुका करू नकोस, आत्मविश्वास ठेव आणि मला आता तेच करावं लागेल, कारण माझ्यामुळेच या घराची भरभराट होणार आणि माझ्यामुळेच या घरावर अनिष्ट संकट येणार. मग या घराबद्दल काय करायचं आहे हे मलाच ठरवावं लागेल, असा विचार कृष्णा करत असते. आणि तेवढ्यात दुष्यंत रूममध्ये येऊन बसतो आणि म्हणतो, अरे बापरे, खूप मोठा विचार सुरू दिसतोय. नक्कीच बाळजाबाईने काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगितली असेल, एखादं गुपित सांगितलं असेल. पण मी विचारल्यावर मला कुठे उत्तर मिळणार आहे. मला तर हेच सांगितलं जाईल, दुष्यंत सरकार तुम्ही गप्प बसा, तुम्ही काही विचारू नका, मी तुम्हाला काही सांगणार नाही. त्यामुळे आता मी काही विचारणारच नाहीये, काही कळणारच नाहीये, तर मग विचारायचं कशाला. कृष्णा चिडून म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही गप्प बसा बरं, आधीच माझं डोकं फिरलंय आणि भांडण करण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा, भांडण्याची तर माझी सुद्धा इच्छा नाहीये. मी तुला फक्त एवढं सांगतोय, एवढं टेन्शन घेऊ नको, एवढा कसला विचार करू नकोस. आज जे काही झालं ते गुरुजी आले, त्यांनी तुझी पत्रिका पाहून जे काही सांगितलं त्याचा विचार करू नकोस. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मला सुद्धा तुम्हाला तेच सांगायचं होतं की गुरुजींनी काय सांगितलं की त्या ज्योतिषाने जे सांगितलं ते सुद्धा खरं होऊ शकतं. माझ्यामुळे या घरावर एखादं मोठं संकट येऊ शकतं, पण त्याच वेळेस माझ्यामुळेच या घराची भरभराटसुद्धा होणार आहे. त्यामुळे मी जास्त टेन्शन घ्यायला नको आहे. म्हणजे आता माझ्या हातात आहे की या घराची भरभराट करायची आहे की या घरावर एखादं मोठं संकट येऊ द्यायचं आहे. जर मी स्वतःवर आत्मविश्वास नाही ठेवला, स्वतःवर विश्वास नाही ठेवला, तर माझ्याकडून चूक होऊ शकते आणि माझ्याकडून चूक झाली तरच आपल्या घरावर संकट येऊ शकतं. त्यामुळे माझ्याकडून जर चूक झालीच नाही तर आपल्या घरावर संकट येणारच नाही आणि मी सगळं छान केलं तर आपल्या घराची भरभराट होईल. त्यामुळे आता मी घाबरून नाही जाणार, कारण एवढे दिवस मी घाबरले होते की माझ्यामुळे घरावर मोठं संकट येऊ शकतं, माझ्यामुळे घराला काही मोठा त्रास होऊ शकतो. त्यामुळे माझ्याकडून चूक होत होती. दुष्यंतला सुद्धा हे पटतं.
कृष्णा म्हणते, आता आज सकाळचंच पहा ना, मी फ्रीजमध्ये दूध ठेवताना त्यावर झाकण ठेवलं होतं. फ्रीजमध्ये तर झुरळ येऊ शकत नाही. मग मी सकाळी फ्रीजमधून जेव्हा दुधाचं पातेलं काढलं तेव्हासुद्धा त्यावर झाकण होतं. जेव्हा मी ते गॅसवर ठेवलं तेव्हासुद्धा त्याच्यावर झाकण होतं. बाळजाबाईंनी मला हाक मारली, मी बाहेर गेले तेव्हा त्यावर झाकण होतं. मी जेव्हा परत आले तेव्हासुद्धा त्याच्यावर झाकण होतं. मग जेव्हा ते झाकण काढलं तेव्हा त्या झुरळ दिसलं. याचा अर्थ हे झुरळ माझ्याकडून नाही पडलंय. मी अशी चूक केलेलीच नाहीये. हे झुरळ नक्की कोणाकडून पडलंय किंवा कोणी कटकारस्थान करून टाकलंय. आता मला ते शोधायचंय. आज सकाळची चूक माझ्याकडून घडलीच नव्हती. आजपर्यंत साधी मुंगी कधी दुधात पडली नाही, मग झुरळ कसं काय पडणार? दुष्यंत म्हणतो, देअर यू आर. मी तुला तेच सांगत होतो कृष्णा, की स्वतःवर विश्वास ठेव. जी चूक तुझ्याकडून घडलीच नाहीये त्या चुकीचं खापर स्वतःच्या डोक्यावर का फोडून घेतेस? पण तूच घाबरली होतीस. आता बिलकुल घाबरू नकोस आणि तुझ्याकडून चुका होणारच नाही तर या घरावर संकट येणारच नाही. त्यामुळे आता सगळीकडे डोळे उघडून नीट पहा. जरी कुणी काही म्हटलं की तुझ्याकडून चूक झाली आहे तरी ती चूक तुझ्याकडून झाली आहे की नाही त्याकडे लक्ष ठेव. कृष्णाला सुद्धा हे पटतं. दुष्यंत खुश होतो की कृष्णाने आता अंधश्रद्धा बाजूला सारली आहे आणि सगळ्या गोष्टींचा ती सारासार विचार करणार आहे. दोघे पण एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. आणि इकडे बाळजाबाई ही घरातील मंदिरासमोर हात जोडून उभी असते आणि म्हणते, देवी आई, हे सगळं काय होतंय? या घरावर खूप मोठं संकट येणार आहे आणि ते सुद्धा माझ्या कृष्णामुळे. अगं, कृष्णामुळे तर आजपर्यंत या घरावरील सगळी संकटं दूर झाली आहेत आणि त्या कृष्णावरच स्वतःला सिद्ध करण्याची पुन्हा एकदा वेळ यावी. त्या कृष्णाचं संपूर्ण आयुष्य स्वतःला सिद्ध करण्यातच गेलंय की ती चांगली आहे, ती वाईट नाहीये, तिच्यामुळे कुणाचं वाईट होणार नाहीये. आणि आजसुद्धा तेच होतंय. देवी आई, प्लीज असं करू नको. कृष्णाला आता हा त्रास नकोय. कृष्णामुळे कधीच कोणाचं वाईट होऊ शकत नाही. माझ्यासारख्या कजाग वाईट बाईला तिने या जगात परत आणलंय. चांगुलपणाचा मार्ग दाखवलाय. माझा जीव तिने वाचवलाय. मी अनेकदा तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला पण तिने कधीही माझ्याबद्दल वाईट विचार केला नाही. आज माझा नवरा, माझा मुलगा माझ्याजवळ येत आहे ते फक्त कृष्णामुळे. हे सगळं फक्त कृष्णामुळे शक्य होतंय. देवी आई, या घरावरील अनिष्ट दूर कर. कृष्णावरील संशयाचं सावट दूर कर. सगळं काही ठीक होऊ दे. यानंतर कृष्णाला कसलाही त्रास होऊ देऊ नकोस. हे सगळं म्हणताना बाळाजाबाई ढसाढसा रडू लागते. तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि बाळाजाबाई कृष्णासाठी प्रार्थना करतीये हे आढळराव पाहतात. बाळाजाबाई म्हणते, देवी आई, ज्या कृष्णाने या संपूर्ण घराला वाचवलं, या घरावरील प्रत्येक संकट आधी स्वतःवर झेललं, आज त्या कृष्णावरच सगळे संशयाच्या नजरेने पाहताय, तिला दोषी धरताय आणि मला हे सहन होत नाहीये. देवी आई, कृष्णावरून हे संकटांचं वादळ दूर कर आणि तिला सुखरूप राहू दे, या कुटुंबाला सुखरूप राहू दे, अशी प्रार्थना बाळजाबाई देवी आईकडे करते. आढळराव हे सगळं पाहून खूप इमोशनल होतात. बाळजाबाई आता पूर्ण सुधारली आहे यावर त्यांना सुद्धा पूर्णपणे विश्वास बसलाय. आणि इकडे मैनावती, दलपत, जयकांत हे तिघे त्यांच्या रूममध्ये असतात. दलपत आणि जयकांत मस्त कॅरम खेळत असतात पण मैनावतीला मात्र टेन्शन असतं की आता पुढे काय घडणार. मैनावती म्हणते, त्या ज्योतिषाने जे सांगितलं होतं तेच आपल्या गुरुजींनी सांगितलं आणि आपले गुरुजी काय खोटं बोलणार नाही. याचा अर्थ या घरात कोणाचा तरी जीव जाणार आहे एवढं मात्र नक्की. तर जयकांत म्हणतो, अगं मम्मी, एवढं टेन्शन कशाला घेतीयस तू? एवढं टेन्शन घेऊ नको. तर मैनावती चिडून म्हणते, अरे कसलं टेन्शन घेऊ नको, येथे जीव जायची वेळ आली आहे. त्या कृष्णाकडून पहिली चूक झाली सुद्धा. पाहता पाहता तिच्याकडून 5 चुका होतील आणि मग कुणीतरी वर जाईल आणि आपल्यामधलंच कुणी गचकलं तर काय करायचं? दलपत म्हणतो, मैनावती, तू एकदम बरोबर बोलतीये. हे सगळे ना विसरण्यासारखं नाहीये. आपण लक्ष ठेवायला हवं. पण मला आणखीन एक शंका येते. जयकांत विचारतो, कोणती? तर दलपत सांगतो, आज कृष्णाकडून त्या दुधामध्ये चक्क मेलेलं झुरळ पडलं. पण दूध तर फ्रीजमध्ये असतं. कृष्णा ही सगळी काळजी घेते, दुधावर झाकण ठेवते. मग मेलेलं झुरळ त्या दुधात कसं पडलं याबद्दल मला शंका येते. तर जयकांत सांगतो, पप्पा एकदम बरोबर बोलताय तुम्ही. मला सुद्धा ही शंका वाटतीये. दुधामध्ये झुरळ कसं पडलं? मला तर त्या पूजा आणि समरवर संशय आहे.
कारण कृष्णाला त्रास देण्याची एकही संधी ते सोडत नाही आणि कृष्णावर सगळ्यांचा संशय यावा, सगळ्यांनी कृष्णाचा रागराग करावा, म्हणून कदाचित त्या दोघांनीच कृष्णाकडून पहिली चूक घडून आणण्यासाठी त्या दुधामध्ये मेलेलं झुरळ टाकलेलं असावं. ही गोष्ट मैनावती आणि दलपतला सुद्धा पटते. मैनावती ही विचारते, खरंच पूजा आणि समरने तसं केलं असेल का? आणि जर त्यांनी असं केलं नसेल तर मग काय करायचं? मग कोणावर विश्वास ठेवायचा? कृष्णावर की त्या पूजा आणि समरवर? आणि जर कृष्णाकडूनच ही चूक झाली असेल आणि अशा एकानंतर एक 5 चुका झाल्या आणि कोणाचा जीव गेला, मग काय करायचं? तुम्ही मला आता सांगा. जयकांत म्हणतो, मम्मी तू एक काम कर, तू आहे ना त्या पूजाकडे बारीक लक्ष ठेव, म्हणजे तुला कळेल हे सगळं कटकारस्थान त्या पूजाचंच आहे की मग खरंच कृष्णाकडून चुका घडताय. ही गोष्ट दलपत आणि मैनावतीला सुद्धा पटते आणि मैनावती कृष्णा आणि पूजा दोघींकडे बारीक लक्ष ठेवायचं ठरवते. आणि इकडे समर हा त्याच्या रूममध्ये निवांत बसून मोबाईलवर रील्स पाहत पाहत हसत बसलेला असतो आणि तेवढ्यात पूजा तेथे येते आणि म्हणते, समर डार्लिंग खरंच किती भारी आहे तू. चक्क रांगणे पाटलांच्या जुन्या विश्वासू गुरुजींना सुद्धा बाटलीत उतरवलं तू. तर समर सांगतो, कसं आहे ना पूजू डार्लिंग, आता बायको इतकी कटकारस्थानी आहे, मग मला सुद्धा तुझ्या लेव्हलला यावंच लागेल ना, मला सुद्धा तेवढं कटकारस्थानी व्हावंच लागेल. हे ऐकून पूजा खुश होते की समर मला कटकारस्थानी म्हणालाय. आणि तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि म्हणते, वा रे वा. कृष्णाला पाहून पूजा आणि समरला जबर धक्काच बसतो. कृष्णाने आपलं बोलणं ऐकलं की काय अशी भीती या दोघांना वाटते. समोर उठून उभा राहतो. तेवढ्यात कृष्णा पुढे येते. कृष्णा विचारते, काय मग दोघे चांगलेच खुश दिसताय आज, दोघांना खूप आनंद झालेला दिसतोय. पूजा चिडून म्हणते, तुला काय करायचं आहे ग? ही आमची रूम आहे आणि आम्ही दोघे नवरा बायको आहोत. आम्ही दोघे खुश राहू नाहीतर रडत बसू, तुला काय करायचं आहे? आणि आम्ही खुश का आहोत ना त्याचं कारण पर्सनल आहे, नवरा बायकोतली गोष्ट आहे. आम्ही तुला सांगायला बांधील नाही आहोत. कृष्णा गप्प बसते. पूजा चिडून म्हणते, आणि तू आहे ना नीट राहायचं, आमच्या परवानगीशिवाय आमच्या रूममध्ये तू कशी आलीस? कृष्णा चिडून म्हणते, दुधात झुरत तूच टाकलं होतंस ना, खरं खरं बोल. पूजाला मोठा धक्काच बसतो. पूजा चिडून म्हणते, आमच्यावर काय आरोप लावतेस ग? मी असं काही केलेलं नाहीये, ही चूक तुझ्याकडून घडली होती. समर म्हणतो, होय कृष्णा, तू माझ्या बायकोवर कशाला आरोप लावायलीस? माझ्या बायकोने काही केलेलं नाहीये, दुधात झुरत तुझ्याकडून पडलं होतं, ही चूक तुझ्याकडून घडली होती आणि उगाचच तू माझ्या बायकोवर आरोप लावतीयेस. कृष्णा काही बोलत नाही. मग पूजा म्हणते, हो पहा ना, म्हणजे चूक तिच्याकडून झाली आणि सगळं चुकीचं खापर माझ्यावर फोडतीये. आणि कृष्णा, तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही? त्या ज्योतिषाने काय भविष्यवाणी केली होती ती विसरलीस का तू? मी नाही विसरले, तू विसरली असशील. ठीक आहे, मी तुला आठवण करून देते. त्या ज्योतिषाने सांगितलं होतं की पुढील 1 महिन्यात तुझ्याकडून 5 चुका घडतील आणि 5 चुका घडल्यानंतर या घरातील एखाद्याचा मृत्यू होईल आणि या घरात आम्ही सुद्धा राहतो, त्यामुळे आमच्या डोक्यावर सुद्धा टांगती तलवार आहे ना. मग आम्ही असं का करू? उलट तुझ्याकडून चुका नाही झाल्या पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि तू म्हणतीयेस की मी त्या दुधात झुरळ टाकलं होतं आणि हे सगळं मी केलं. समर हा सुद्धा पूजाच्या हामध्ये हा मिळवत असतो. पूजा म्हणते, मला आहे ना खूप राग येतोय. ही कृष्णा नेहमी स्वतः चुका करते आणि त्या चुकांचं खापर माझ्यावर फोडते आणि आता माझ्यावर दोष देतीये. बिनलाजी कुठली लाज सुद्धा वाटत नाही, स्वतः चुका करायच्या आणि माझ्यावर खापर फोडायचं. पूजा आणि समरच्या तोंडाचा पट्टा सुरूच असतो. कृष्णाला खूप राग येतो आणि कृष्णा चिडून म्हणते, गप गप, तोंड बंद ठेव. पूजा आणि समरची बोलतीच बंद होते. पूजा चिडून म्हणते, काय? तर कृष्णा म्हणते, गप्प म्हटलं ना, गप्प बस. पूजे, मी तुला शेवटचं सांगतेय, आधीच मला खूप टेन्शन आहे, या घरातील सगळ्यांना खूप टेन्शन आहे. तू जी ज्योतिषाची भविष्यवाणी सांगितली ना ती मी काही विसरली नाहीये. त्यामुळे तू हे लक्षात ठेव की तू आणि समर भाऊजीसुद्धा याच घरात राहतात, याच कुटुंबाचा भाग आहात. त्यामुळे जर 5 चुका माझ्याकडून घडल्या तर तुमच्या दोघांच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. त्यामुळे उगाचच माझ्यावर राग काढायचा म्हणून कसलीही कटकारस्थानं करू नका. माझ्याकडून चुका घडतील यासाठी प्रयत्न करू नका. स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार करा. सध्या या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याची वेळ आहे. त्यामुळे माझ्या विरुद्ध कटकारस्थानं करण्यापेक्षा
आपलं कुटुंब कसं सुखी राहील, सुरक्षित राहील, सुखरूप राहील याकडे लक्ष द्या. आपल्यामध्ये असलेलं वैर विसरून जा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. कळलंय का? हे दोघे कळलं कळलं असं म्हणतात आणि कृष्णा तेथून जात असते आणि पुढील 2 सेकंदात परत मागं येते आणि म्हणते, पूजे आणि एक लक्षात ठेव, या घरात जे काही चाललंय त्यामागे जर तुझा हात आहे, ही गोष्ट मला जर कळली तर यावेळेस मी तुझा शेवटचा निकाल लावीन, एवढं लक्षात ठेवायचं. पूजा आणि समरला खूप राग येतो आणि मग कृष्णा समरला म्हणते, समर भाऊजी स्वतःच्या बायकोकडे थोडं लक्ष ठेवा. समर म्हणतो, हाय हाय, माझ्या बायकोकडे लक्ष हाय. कृष्णा या दोघांना डोळे दाखवते आणि जाते. पूजा ओढून म्हणते, ए जाग निघ ग, मला अक्कल शिकवतीये. पूजाला खूप राग आलेला असतो की ही कृष्णा आपल्याच रूममध्ये येऊन आपल्यालाच फूल देऊन गेलीये. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. दुष्यंत हा त्याच्या रूममध्ये मस्त हातात एक फुलांचं तबक घेऊन उभा असतो आणि कृष्णा अजून झोपलेली असते. कृष्णा कूस बदलते आणि दुष्यंतच्या बाजूने चेहरा करते तर दुष्यंत खूप खुश होतो आणि कृष्णाच्या अंगावर फुलांचा वर्षाव करतो आणि गुलाबाच्या पाकळ्या तिच्या चेहऱ्यावर टाकतो. त्यामुळे कृष्णाला जाग येते. कृष्णाला कळतच नाही की दुष्यंत सकाळी सकाळी तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्या का उधळतोय. कृष्णा उठून बसते आणि मग दुष्यंत चक्क गुडघ्यावर खाली बसतो आणि कृष्णाला गुलाबाचं एक फूल देऊन म्हणतो, हॅप्पी ॲनिव्हर्सरी, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कृष्णाला आश्चर्य वाटतं. तिच्या लक्षात नसतं की आज आपल्या लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी आहे, लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. म्हणजे नॉर्मली बायका कधीच लग्नाचे वाढदिवस किंवा स्वतःचे, नवऱ्याचे, घरातील कोणाचे वाढदिवस विसरत नाही. पण येथे कृष्णा पूर्णपणे विसरून गेलेली असते आणि दुष्यंत तिच्यावर चिडतसुद्धा नाही. दुष्यंत म्हणतो, हो बायको, आज आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालंय. हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, आज आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालंय. त्यामुळे आज मी एक स्पेशल प्लॅन तयार केला आहे. आज आपण दोघांनी फक्त एकमेकांना वेळ द्यायचा, एकमेकांबरोबर संपूर्ण दिवस घालवायचा. मी सगळं प्लॅनिंग करून ठेवलंय. आज आपण हे करू ते करू असं दुष्यंत सांगणार. इतक्यात कृष्णा खूप दुःखी होते आणि म्हणते, दुष्यंत सरकार माफ करा, पण आज मला एक खूप महत्त्वाचं काम आहे. मला दुपारी तालुक्याला जावं लागणार आहे. आमदार साहेबांनी महत्त्वाची मीटिंग बोलवली आहे आणि सगळ्या गावचे सरपंचसुद्धा तेथे येणार आहे. त्यामुळे मला जावं लागेल. हे ऐकून दुष्यंतला खूप वाईट वाटतं. दुष्यंत म्हणतो, का जावं लागेल का? ठीक आहे ना कृष्णा, काम आहे तुझं आणि आता सरपंच म्हणून तुला त्या मीटिंगला हजर राहावंच लागणार आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे मला माहीत नव्हतं ना की तुला अशी महत्त्वाची मीटिंग आहे, म्हणून मी हा सगळा प्लॅन केला होता. मस्त कॅन्डल लाईट डिनर, दुपारी आपण फिरायला जाणार होतो, सगळं छान करणार होतो. पण जाऊ दे, नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपण आहे ना एक काम करूया, तू मीटिंगवरून लवकर येशील का? म्हणजे मग कमीत कमी संध्याकाळी तरी आपल्याला सेलिब्रेट करता येईल, कॅन्डल लाईट डिनरला जाता येईल. कृष्णा म्हणते, ठीक आहे, संध्याकाळी नक्की लवकर येईल मी आणि आपण मग मस्त कॅन्डल लाईट डिनरला जाऊया, एकत्र सगळं साजरं करूया. हे ऐकून दुष्यंत खुश होतो आणि कृष्णाला जवळ घेतो. कृष्णाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. दुष्यंत कृष्णाला पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. कृष्णासुद्धा दुष्यंतला शुभेच्छा देते आणि हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. दुष्यंत आणि कृष्णा खूप खुश असतात. फ्रेंड्स, जसं कृष्ण आणि दुष्यंतच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालंय, तसंच आज या मालिकेला सुद्धा 1 वर्ष पूर्ण झालंय. बरोबर 1 वर्षांपूर्वी 7 जुलै 2025ला या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला होता आणि मालिकेची ॲनिव्हर्सरी कृष्ण आणि दुष्यंतची पहिली ॲनिव्हर्सरी म्हणून ते साजरं करताय. दोघे खूप खुश असतात आणि इकडे बाळजाबाई आणि माधव हे दोघे हॉलमध्ये असतात. बाळजाबाई माधव काकाला संपूर्ण घराची साफसफाई करायला सांगते. सगळं घर साफ कर, त्यानंतर पडदे झटकून घे, सगळं घर एकदम लख्ख चकचकीत व्हायला पाहिजे असं बाळजाबाई माधवला सांगते आणि माधव साफसफाई करायला सुरुवात करतो. तेवढ्यात मैनावती तेथे येते आणि विचारते, हो बाळजाबाई, तुम्ही एवढी घराची साफसफाई करायला कशाला सांगताय हो? अजून दिवाळीला तर वेळ आहे आणि आपण दिवाळी पाहू की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही आहे. ती कृष्णा चुका करतीये, 5वी चूक झाली की कुणीतरी जाईल वर. बाळजाबाई मैनावतीकडे रागारागाने पाहते. मैनावती म्हणते, नाही तसं नाही, मला असं म्हणायचं होतं की काही सण नाही, सूद नाही,
मग तुम्ही घरामध्ये काय एवढी साफसफाई करताय? एकतर आधीच काय कमी टेन्शन आहे का? तर बाळजाबाई चिडून म्हणते, अगं मैनावती, जेव्हापासून त्या ज्योतिषाने भविष्यवाणी केली आहे तेव्हापासून तर तुझ्या तोंडचं पाणीच पळालंय. तर मैनावती म्हणते, अहो रात्रीची झोप लागत नाहीये मला, कसं जगून कसं नाही असं झालंय. तुम्ही तोंडच्या पाण्याचं काय बोलताय ते सोडा. तुम्ही ही सगळी तयारी साफसफाई कशासाठी करताय ते सांगा. तर बाळजाबाई सांगते, मैनावती, आज माझ्या दुष्यंत आणि कृष्णाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे, त्यासाठीच मी ही सगळी तयारी करतीये. मैनावतीला सुद्धा आश्चर्य वाटते आणि मैनावती म्हणते, अगं बाई, एवढ्या घाईगडबडीत झालेल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालं? बाळाबाई म्हणते, हो ना, पहा, आज या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं. आणि खरं बोलतेस तू, त्या दोघांचं लग्न एकदम घाईगडबडीत झालं होतं. पण आज असं काही व्हायला नको. आज सगळं चांगलंच व्हायला पाहिजे. त्या दोघांना फक्त आनंद आनंद आनंदच मिळाला पाहिजे. हे ऐकून मैनावती काहीतरी विचार करत असते. बाळाबाई विचारते, काय विचार करतेयस? मी काय म्हटलं ते तुला कळलंच असेल. मैनावती हो म्हणते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कृष्ण आणि दुष्यंतच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस नक्कीच आनंदात साजरा होईल यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा आणि समर अजून झोपलेलेच असतील. तेवढ्यात मैनावती त्यांच्या रूममध्ये येईल आणि पूजाला उठवण्याचा प्रयत्न करेल. तर पूजा चिडून म्हणेल, ए समर, या बाईला सगळ्यात आधी आपल्या रूमच्या बाहेर हाकल बरं. मैनावती चिडून म्हणेल, मी काय इथे तुझ्याबरोबर झोपायला नाही आली आहे, तुझ्या फायद्याचीच गोष्ट सांगायला आली आहे. नसेल ऐकायची तर जा, तुझंच मोठं नुकसान होईल. आणि पूजा खडबडून जागी होईल आणि विचारेल, बोला बोला, काय सांगायला आला आहात? आणि मग मैनावती त्यांना सांगणार, आज कृष्ण आणि दुष्यंतच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आणि घरात चांगलं जंगी सेलिब्रेशन होणार आहे. आता तुम्हीच पहा काय करायचं ते. आणि मग समर आणि पूजा ठरवतील की मला त्या कृष्णाला कधीच आनंदात राहू द्यायचं नाहीये. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस मी दुःखद बनवणार. समरसुद्धा यासाठी तयार होईल आणि मग थोड्या वेळानंतर कृष्ण आणि दुष्यंतच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात होईल. मग आता समर आणि पूजा काय कारस्थान करताय हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.